कारण की आपल्या आसपास अशा कितीतरी माता आहेत ज्या एकट्या त्यांच्या मुलाला किंवा मुलीला सांभाळतात आणि ह्या खोटं बोलतात, धांदत खोटं बोलतात. या कुठे होता माहिती आहे का, यांना हिरोईन बनायचं होतं. म्हणून यांनी जानकीला अनाथ आश्रमात टाकलं आणि स्वतः मुंबईला हिरोईन बनायला गेल्या. तिथे त्या हळूहळू छोटं छोटं काम करत होत्या. म्हणून जानकी आणि ह्यांनी एक प्लॅन केला. म्हणजे ह्यांनी काय केलं की जानकीने स्वतः तिच्या आईला तिच्या घरामध्ये तिची सासू म्हणजे ऋषिकेश रणदिवेची आई बनून बोलून घेतलं. कारण त्यांना माझ्या ज्या आशिल आहेत, क्लायंट आहेत, ऐश्वर्या रणदिवे यांना घराबाहेर कसंही करून काढायचं होतं. मात्र सौमित्र ऑडिशन घेतो, तो म्हणतो सगळं खोटं आहे. ऐश्वर्याने ऑडिशन घेतल्या होत्या आणि त्यात यांची ऑडिशन पण घेतली होती. मग धर्माधिकारी म्हणतो, मग यांनी असं काय वेळ केलं की ह्या सिलेक्ट झाल्या त्या. सौमित्र म्हणतो मला काय ठाऊक नाही. मग तो पुरावे ते असतील ना, धर्माधिकारी विचारतात पुरावे असतील ना तुमच्याकडे काहीतरी. तो म्हणतो पुराव्यावर काही नाही. मग धर्माधिकारी म्हणतो ठीक आहे, पुरावा नाही, काही नाही, काही नाही, तुम्ही माझ्या आशयावर तुम्ही डायरेक्ट आरोप करताय. बरं मला एक सांगा, तुम्ही इतके दिवस कुठे होता. मग सौमित्र म्हणतो की आम्हीच त्यांना काल म्हणजे जानकी रणदिवे, ऋषिकेश रणदिवे यांनी स्वतः जीवावर उदार होऊन त्यांना किडनॅपिंग म्हणजे सोडून आणलं आहे, त्यांचा जीव वाचवला. मग धर्माधिकारी म्हणतो म्हणजे कुणी केलं, किडनॅप केलं तर कोणापासून वाचवून आणलं तुम्ही. मग काकू म्हणतात की तो मास्कवाला मॅन होता, मास्कमॅन. मग धर्माधिकारी विचारतो तुम्हाला माहिती आहे कोण आहे तो, काय आहे. ते म्हणतो नाही. धर्माधिकारी म्हणतो बघा मॅडम, म्हणजे इतका हे माझ्या क्लायंटवर ऐश्वर्यावर आरोप करत होता की त्यांनी किडनॅप केलं, त्यांनी मारायचा प्रयत्न केला आणि आता नवीन मास्कमॅन आणला आणि मास्कमॅनबद्दल यांना काही माहीत नाही. आता कोर्टात प्रश्न पडला काय खरं आणि काय खोटं. कारण मित्रांनो इथे आजचा भाग संपतोय. आजच्या भागात खरंच धर्माधिकाऱ्याने मस्त वकिली केली आहे आणि आता जवळजवळ ऐश्वर्या निर्दोष सुटणार असं मला तरी वाटायला लागलं आहे. अर्थात सुटणार नाहीच ती, पण पुढे काय होतं ते जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन जरूर प्रेस करा. तुम्हाला काय वाटतं, ऐश्वर्या खरं सुटेल का, किंवा सौमित्र किंवा जानकी आता कोणता नवा पुरावा कोर्टात सादर करतील जेणेकरून ऐश्वर्या पुन्हा अडकेल. कमेंट करून जरूर कळवा. तुम्हाला आजचा भाग आवडला असेल ना, व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. बट या पुढच्या भागात तोपर्यंत काळजी.